स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज आपण 12 सप्टेंबरच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. त्यामधली आपली फर्स्ट न्यूज आहे, भारत बायोटेकनी पार्टनर केलेला आहे विथ ॲलोपेक्स आयएनसी सोबत डेव्हलप करण्याकरता आणि कमर्शियलाइज करण्याकरता अँटी मायक्रोबियल वॅक्सिन. तर काय आहे ते अँटी मायक्रोबियल वॅक्सिन बघूया आपण. सो भारत बायोटेकनी कोलॅबोरेट केलेला आहे विथ ॲलोपेक्स आयएनसी सोबत डेव्हलप आणि कमर्शियलाइज करण्याकरता AV0328 अँटी मायक्रोबियल वॅक्सिनला. ओके, तर त्यांचा फोकस कशावर आहे? इंडियामध्ये आणि जे लो इन्कम कंट्रीज आहे त्यामध्ये या वॅक्सिनला इंट्रोड्यूस करण्यावर त्यांचा फोकस आहे. सो त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे कॉम्बॅट करणे अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स थ्रू या वॅक्सिनेशनच्या. सो मिशन आहे या प्रोजेक्टचा अलाइन विथ भारत बायोटेक मिशन टू ऑफर अफोर्डेबल आणि हाय क्वालिटी वॅक्सिन वर्ल्ड वाईड ऑफर करणे हा भारत बायोटेक सोबत या मिशनचा एक अलाइन केलेला आहे, या प्रोजेक्टचा अलाइन आहे. सो क्लिनिकल ट्रायल जे आहे AV0328 चे हे सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. फेज 1 हा फेज 1 चा ट्रायल कंप्लीट झालेला आहे. त्यामध्ये असं डेमॉन्स्ट्रेट झालेलं आहे की ही सेफ आहे वॅक्सिन आणि काही सिरियस इफेक्ट या वॅक्सिन मुळे होणार नाही आहे असं डेमॉन्स्ट्रेट झालेलं आहे. ओके, ही वॅक्सिन जी आहे ही रिप्रेझेंट करते एक सिग्निफिकंट स्टेप इन फील्ड ऑफ अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स. ओके, आणि वॅक्सिन डेव्हलपमेंटच्या. सो वॅक्सिन वॉज डिझाईन करण्यात आलेली आहे ऑफर करण्याकरता ब्रॉड स्पेक्ट्रम प्रोटेक्शन अगेन्स्ट वेरियस मायक्रोबियल पॅथोजन्सच्या. ओके, पोटेन्शियली रिड्यूस करेल द रिलायन्स ऑन अँटीबायोटिक आणि ऍड्रेसिंग AMR. सो भारत बायोटेक यांनी कोलॅबोरेट केलेला आहे ॲलोपेक्स आयएनसी सोबत डेव्हलप आणि कमर्शियलाइज करण्याकरता AV0328 ही एक अँटी मायक्रोबियल वॅक्सिनची. नेक्स्ट बघूया आणि नेक्स्ट आहे पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये फर्स्ट वुमेन जे आहे त्या फॉरेन सेक्रेटरी ऑलरेडी झालेल्या होत्या 2017-2019 या काळामध्ये. तर आता 2024 मध्ये पण एक वुमेन जे आहे त्या फॉरेन सेक्रेटरी झालेल्या आहेत. तर त्यांचं नाव आहे अमना बालोच. तर अमना बालोच यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ पाकिस्तानचे सेकंड वुमेन फॉरेन सेक्रेटरी म्हणून, ज्यांनी सक्सीड केलेला आहे सायरस साजिद काझी यांना. तर त्या 33rd फॉरेन सेक्रेटरी आहे. ओके, त्या सेकंड वुमेन झालेले आहे फॉरेन सेक्रेटरी, पण ओव्हरऑल जे आहे त्या 33rd फॉरेन सेक्रेटरी आहेत. तर 33rd फॉरेन सेक्रेटरी आहेत त्या आणि सेकंड वुमेन आहे ज्यांनी ही पोस्ट जी आहे ती होल्ड केलेली आहे आफ्टर थेमिन जंजुआ. तर थेमिन जंजुआ या 2017 ते 2019 या काळामध्ये फर्स्ट वुमेन फॉरेन सेक्रेटरी झालेल्या होत्या. त्यानंतर आता अन्मा बालोच या झालेल्या आहेत सेकंड फॉरेन सेक्रेटरी. तर बालोच ह्या ग्रेड 22 फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहे ज्यांनी की 1991 मध्ये जॉईन केलेलं होतं. आता त्यांचे प्रिव्हियस रोल्स काय आहेत, कुठे कुठे त्यांनी वर्क केलेला आहे, तो त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ कन्सूल जनरल म्हणून चायनाच्या चेंगडू मध्ये 2014 ते 2017 या काळामध्ये. नेक्स्ट त्यांनी डिप्लोमॅटचे सुद्धा रोल हेल्ड केलेले आहे डेन्मार्क, श्रीलंका आणि न्यू दिल्लीमध्ये. नेक्स्ट 2019 ते 2023 या काळामध्ये ते हाय कमिशनर टू मलेशिया होत्या आणि त्यांनी 2023 मध्ये अँबॅसिडर टू लक्झमबर्ग सुद्धा केलेला आहे, वर्क केलेला आहे, सर्व केलेला आहे. अँबॅसिडर टू युरोपियन युनियन, बेल्जियम आणि लक्झमबर्ग मध्ये त्यांनी सर्व केलेलं आहे. ओके, अँबॅसिडर टू युरोपियन युनियन, लक्झमबर्ग आणि बेल्जियम. फॉरेन सेक्रेटरीचा काय रोल असतो? तर त्यांचा रोल असतो मॅनेज करणे फॉरेन पॉलिसी, ओव्हरसी करणे डिप्लोमेट रिलेशन. आणखी ज्या पण कंट्रीशी ते रिलेटेड आहे, जसं की त्या पाकिस्तानशी रिलेटेड आहेत, पाकिस्तानच्या आहेत त्या, सो त्या रिप्रेझेंट करतील पाकिस्तानला इंटरनॅशनली. ओके, आणि जे पण क्रायसिस आहे ते हँडल करणे आणि एन्श्युअर करणे एम्बॅसीचे ऑपरेशन्स. तर हे त्यांचे फॉरेन सेक्रेटरीचा रोल असतो. आणखी फॉरेन सेक्रेटरी शी विल प्रमोट पाकिस्तान नॅशनल इंटरेस्ट अबॉर्ड. ओके, त्या प्रमोट सुद्धा करू शकतात पाकिस्तान नॅशनल इंटरेस्ट अबॉर्डला.
आणि ऍडवाइस सुद्धा करू शकतात ते गव्हर्नमेंटला ऑन इंटरनॅशनल मॅटर्सवर. ओके, सो पाकिस्तानमध्ये अमना बालोच यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ फॉरेन सेक्रेटरी म्हणून, आणि त्या पाकिस्तानचे सेकंड वुमेन फॉरेन सेक्रेटरी अपॉइंट झालेल्या आहेत आफ्टर त्यांनी सक्सीड केलेलं आहे सायरस साजिद काझी यांना. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ऑस्ट्रेलिया आर्मीने ट्रायल स्टार्ट केलेले आहे अनस्क्रूड रोबोट्सचे. सो अनस्क्रूड रोबोट मध्ये काय काय इक्विप्ड आहे, ते कशासाठी कॅपेबल आहे ते बघूया. सो ऑस्ट्रेलियन आर्मीने स्टार्ट केलेले आहे ट्रायल अनस्क्रूड सर्व्हिलन्स रोबोटचे कॉल्ड एज ग्राउंड अनस्क्रूड सिस्टीम. ओके, सो त्याच्यामध्ये इक्विप्ड आहे ते विथ जे रोबोट्स आहे ते इक्विप्ड आहे विथ कॅमेराज आणि सेन्सर्सनी, आणि कंटिन्युअसली ते सर्व्हिलन्स देणार आहे 30 डेज पर्यंत. आणि 30 डेज पर्यंत आता ते कशावर चालणार आहे, बॅटरीवर चालणार आहे ते, आणि त्याची जी बॅटरी आहे ती सुद्धा रिचार्जेबल राहणार आहे. तर ते बॅटरी रिचार्ज होणार आहे विथ लिक्विड फ्युल जनरेटरने. ओके, सो टेस्ट जे आहे ते टेस्ट केलेले आहे ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 30 इंजिनियर रेजिमेंटनी, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ड्युरिंग एक्सरसाइज तालिस्मन साबरे 2023. ओके, सो कॅपेबल कशा करता राहणार आहे ते, जे पण मुव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत तर ते डिटेक्ट करेल ते मुव्हिंग ऑब्जेक्ट्स आणि टू रिमोट ऑपरेटर. पर्पज काय आहे आता या रोबोटचा, सो यामुळे या रोबोट्समुळे सोल्जर एक्सपोजर जे आहे ते रिड्यूस होणार आहे, आणि टू हार्श एन्व्हायरमेंट, जे पण हार्श एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये सोल्जरचा एक्सपोजर सुद्धा रिड्यूस होणार आहे. त्यामध्ये रोबोट्स तिथे डिप्लॉय करणार ते या ट्रायल्सच्या नंतर, जर ट्रायल सक्सेसफुली झालं तर त्यामुळे ते डिटेक्ट करेल मुव्हिंग ऑब्जेक्ट्सला आणि रिपोर्ट सुद्धा करेल आणि एक्सपांड सुद्धा करेल सर्व्हिलन्सचे ऑपरेशन्स. तो काय आहे हा प्रोजेक्ट GUS, हा एक लँड बेस्ड काउंटर पार्ट आहे अनमॅन्ड एरियल व्हेकलचा, अनमॅन्ड अंडर वॉटर व्हेकल आणि अनमॅन्ड सरफेस व्हेकलचा. ओके, इनिशियली डेव्हलप करण्यात आलेला आहे हा विक्टोरियाच्या मेकॅट्रॉनिक्स रिसर्चर्सनी डेव्हलप केलेला आहे. इनिशियली लार्जेस्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट फेडरेशन युनिव्हर्सिटी, आणि त्यांचा होप आहे त्यांना होप आहे की ते प्रोटेक्ट करेल जे पण आफ्रिकाकडनं जे वास्ट नॅशनल पार्क आहे तिथले जे इंट्रुडर्स आहे आर्म्ड इंट्रुडर्स, तर त्यांच्याकडनं ते प्रोटेक्ट करेल त्या रेंजर्सला. तर हा त्यांचा एक होप आहे. ओके, सो ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, ऑस्ट्रेलियन आर्मीने ट्रायल स्टार्ट केलेले आहे अनस्क्रूड रोबोटचे. तर ते एक सर्व्हिलन्स रोबोट आहे ज्याला ग्राउंड अनस्क्रूड सिस्टीम असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे इंडियन ओरिजिन लेक्चरर प्रसंती राम यांनी वॉन केलेला आहे सिंगापूर लिटरेचर प्राइज. तर काय हे प्राइज बघूया आपण. सो प्रसंती राम जे की इंडियन ओरिजिन लेक्चरर आहे, त्यांनी जिंकलेलं आहे सिंगापुरियन लिटरेचर प्राइज 2024 मध्ये. त्यांचं कंट्रीब्युशन टुवर्ड्स लिटरेचर इन सिंगापूर याकरता त्यांना रेकग्नाइज करून हा प्राइज जो आहे त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो त्यांनी वर्क केलेला आहे मल्टिपल लँग्वेजेस मध्ये. त्या लँग्वेजेस आहे इंग्लिश, चायनीज, मल्याळम आणि तमिळ. तर त्यांनी या 4 लँग्वेजेस जे आहे ऑफिशियल लँग्वेजेस त्याच्यामध्ये वर्क केलेला आहे. तर त्या वाईड रेंज ऑफ वर्क मुळे, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मुळे त्यांना हा सेलिब्रेट केलेला आहे त्यांचं वर्क, आणि त्यांना हे प्रदान करण्यात आलेला आहे प्राइज. सो काय आहे सिंगापूर लिटरेचर प्राइज, हा एक सिंगापूर मोस्ट प्रेस्टिजियस लिटररी अवॉर्ड आहे. ओके, ज्यांचं कंट्रीब्युशन आहे आउटस्टँडिंग वर्क केलेलं आहे त्यांनी बाय सिंगापुरियन ऑथर, तर त्यांना सेलिब्रेट करण्यात येते आणि त्यांना प्रदान करण्यात येते हा प्राइज. ओके, सो ऑर्गनाइज केलेला आहे सिंगापूर बुक काउन्सिलनी, आणि अवॉर्डचा उद्देश आहे प्रमोट करणे लिटररी एक्सलन्स आणि एनकरेज करणे ग्रोथ ऑफ सिंगापूर लिटररी सीन. नेक्स्ट, हा जो प्राइज आहे हा स्टार्ट झालेला होता 1992 पासनं. हा प्राइज जो आहे तो अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात येतो लिटरेचर, ज्याच्यामध्ये ज्यांनी लिटरेचर केलेलं आहे, ज्यांनी वर्क केलेलं आहे त्यांना, आणि त्यांचं वर्क
अक्रॉस 4 ऑफिशियल लँग्वेजेस, इंग्लिश, चायनीज, मल्याळम आणि तमिळ. तर या 4 लँग्वेजेस मध्ये ज्यांनी वर्क केलेलं आहे त्यांना रेकॉग्नाइज करून हा अवॉर्ड त्यांना देण्यात येतो 1992 पासून. ओके, सो या वर्षी जो मिळालेला आहे तो मिळालेला आहे प्रसंती राम यांना, ज्या की इंडियन ओरिजिन लेक्चरर आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे अशोक राज सिंगल यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ नेपाळ न्यू चीफ ऑफ आर्मी स्टाफची. तर काय वर्क असतं त्यांचं बघूया आपण. सो COAS म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ऍडवाइस करण्याकरता गव्हर्नमेंटला ऑन डिफेन्स मॅटर्स मध्ये. सोबतच ते मॅनेज सुद्धा करतात इंटरनॅशनल मिलिटरी रिलेशन्स. त्यांनी सक्सीड केलेलं आहे जनरल प्रभुराम शर्मा यांना, जे की आउटगोईंग चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत. COAS तर काय, हा नेपाळचा एक हायेस्ट रँकिंग मिलिटरी ऑफिसर म्हणून, हायेस्ट रँकिंग मिलिटरी ऑफिसर असतं हे नेपाळमध्ये. COAS ही पोस्ट म्हणजे जे की रिस्पॉन्सिबल असतात आणि ओव्हरसी करतात एंटायर नेपाळची आर्मी ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजी डिसिजन्स आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन सुद्धा. तर काही की रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतात चीफ ऑफ आर्मी स्टाफच्या. तर ते काय असतात, ते रिस्पॉन्सिबल असतात लीड करण्याकरता डिफेन्स ऑफ नेपाळ सोव्हरेनिटी आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी. त्यांच्या ड्युटीमध्ये एन्श्युअर आहे की ते जे पण आर्मी टू रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल थ्रेट्स, जे पण एक्सटर्नल थ्रेट्स जर आले तर त्यांना कसं रिस्पॉन्ड करायचं, त्या आर्मीने कसं रिस्पॉन्ड करायचं, तर त्याच्या प्रिपेअर्डनेस करता सुद्धा ते एन्श्युअर करतात ते, आणि त्या ड्युटीज त्यांच्यामध्ये इन्क्लूड आहेत. ओके, मॅनेज करणं, नॅशनल सिक्युरिटी मॅनेज सुद्धा त्यांना करावी लागते, ते पण त्यांची ड्युटी आहे. आणि ऍडवाइस करतात ते गव्हर्नमेंटला ऑन मिलिटरी स्ट्रॅटेजी आणि पॉलिसीज करतात. तर हे त्यांच्या काही रोल आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, त्यांच्या ड्युटीज आहे, जे COAS म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफला करावी लागते. सो अशोक राज सिंडल यांनी ऍज अ नेपाळच्या न्यू चीफ ऑफ आर्मी स्टाफ ची शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी काही अवॉर्ड प्रेझेंट केलेले आहे. तर ते प्रेझेंट केलेले आहे त्यांनी नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगल अवॉर्ड, आणि या वर्षीचे केलेले आहे नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगल अवॉर्ड, आणि हे केलेले आहे त्यांनी राष्ट्रपती भवन मध्ये. तर टोटल असे 15 नर्सेसना त्यांनी कन्फर्ड केलेले आहे हे अवॉर्ड. त्यांचे रेकग्निशन, ज्यांचं आउटस्टँडिंग कमिटमेंट टुवर्ड्स ड्युटी आणि सर्व्हिस करता त्यांचं आउटस्टँडिंग वर्क जे आहे त्याला रेकॉग्नाइज करून हे जे अवॉर्ड आहे ते त्यांना कन्फर्ड करण्यात आलेले आहे. ओके, तर जे नर्सेस आहे ज्यांना हे अवॉर्ड त्यांनी रिसीव्ह केलेले आहे त्यांची नावं अशी आहे: शीला मोंडल, इकिन नोरेन, विजया कोमुरी, मिस जानुका पांडे, अनिदिता प्रामाणिक, ब्रह्मचरी मन्यू अमुसना देवी, मेजर जनरल इग्नातुस देलोस फ्लोरा, प्रेम रोज सूरी, तबस्सुम इरशाद हांडू, डॉक्टर नागार्जा, शमशाद बेगम, आशा वामनराव बावने, एच मणिकिमी, संजुता सेठी, राधेलाल शर्मा. सो हे जे 15 नर्सेस आहे त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. सो हा जो नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगल अवॉर्ड आहे हा देण्यात येतो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर इन इंडिया कडनं. आणि हा जो अवॉर्ड आहे हा नर्सेसचे, ज्या नर्सेसनी त्यांचं आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन दिलेलं आहे इन द फील्ड ऑफ नर्सिंग आणि हेल्थ केअर मध्ये, तर त्यांना ऑनर करण्याकरता हा अवॉर्ड जो आहे नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगल अवॉर्ड हा प्रदान करण्यात येतो. आणि या वर्षी हा प्रदान केलेला आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन मध्ये, आणि टोटल असे 15 नर्सेसला हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. क्वेश्चन्स बघून घेऊया. So first question आहे, how does the collaboration between Bharat Biotech and Allopax INC align with Bharat Biotech mission? तर कसं अलाइन आहे भारत बायोटेक मिशन सोबत हा कोलॅबोरेशन? बाय प्रोव्हाइडिंग अफोर्डेबल हाय क्वालिटी वॅक्सीन टू कॉम्बॅट इन्फेक्शन डिसीज ग्लोबली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, हु इज पाकिस्तान सेकंड वुमेन फॉरेन सेक्रेटरी? तर पाकिस्तानचे सेकंड वुमेन फॉरेन सेक्रेटरी कोण झालेले आहे?
ते झालेले आहे अमना बालोच. व्हॉट इज द मेन गोल? मेन गोल काय आहे? डिप्लॉय करण्याचा GUS इन मिलिटरी ऑपरेशन मध्ये. तर GUS म्हणजे काय आहे? ग्राउंड अनस्क्रूड सिस्टीम. तर त्यांचा मेन गोल काय आहे मिलिटरी ऑपरेशन मध्ये डिप्लॉय करण्याचा? तर रिड्यूस करण्याकरता सोल्जरचं एक्सपोजर हार्श एन्व्हायरमेंट मध्ये आणि एक्सपांड सर्व्हिलन्स कॅपेबिलिटीजला एक्सपांड करण्याकरता आणि जे पण हार्श एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये सोल्जरचं एक्सपोजर कमी करण्याचा त्यांचा काय हा मेन गोल आहे. हु रिसेंटली वोन द सिंगापूर लिटरेचर प्राइज इन 2024? तर कोण जिंकलेला आहे सिंगापूर लिटरेचर प्राइज या वर्षीचं? तर त्यांचं नाव आहे प्रसन्ती राम, ज्या की इंडियन ओरिजिन लेक्चरर. Who was recently sworn in as Nepal's new chief of army staff? तर रिसेंटली नेपाळच्या न्यू चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर त्यांचं नाव आहे अशोक राज सिंगदल. Who conferred the National Florence Nightingale Award 2024 to award at राष्ट्रपती भवन? तर कोणी कन्फेअर केलेला आहे नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगल अवॉर्ड राष्ट्रपती भवन मध्ये? तर ते केलेलं आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा. टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजची न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर ती पण त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्हाला नवीन बॅचेस जॉईन करायच्या असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा आमच्या 2 ब्रांचेस आहेत, दर्डानगर आणि दाते कॉलेज चौक ब्रांच. तिथे तुम्ही विजिट सुद्धा करू शकता फिजिकली, म्हणजे तुम्हाला काय काय कोर्सेस आहेत ते तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. थँक्यू.